सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपण माणूस आहोत, त्यामुळे आपल्या जीवनात काही तडजोडी ह्या येत असतात। कधी आपल्याला पैशांच्या चणचणी येत असतात, तर कधी आजार येत असतात, तर कधी काय। अशामुळेच आपण कधीतरी खूप त्रस्त असतो, तर कधी खूप आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो। कधी कधी काय होतं, तर माणुसकीच्या आधाराने आपण कुणाला तरी उसणे पैसे देतो, किंवा कधी कधी आपल्याला स्वतःला गरज पडते ती उसणे पैसे घेण्यासाठी, म्हणजे कर्ज घेण्यासाठी। सामान्य माणसाला कर्ज घेण्याशिवाय काही पर्याय नाही, ही मात्र 100% खरी गोष्ट आहे। कधी कधी लहान सहान गोष्टी आपण कर्जाने घेत असतो, कधी कधी मोठमोठाले आजार कर्ज घेऊनच आपण आपल्यापासून दूर करत असतो। ह्या कर्ज म्हणा किंवा उसणे पैसे देणे म्हणा, ह्या सर्व गोष्टी पैशाने गुंफलेल्या आहेत, आणि ह्या पैशाने गुंफलेल्या पैशात माणसातनं आपण सुद्धा कधी कधी त्रस्त होऊन कंटाळून आपण काही गोष्टी सोडून देत असतो। आपण कधी कधी कोणाला उसणे पैसे दिलेले असतात, परंतु ती व्यक्ती आपल्याला उसणे पैसे परत देत नाही, किंवा आपण उसणे पैसे घेतलेले असतात आणि आपल्याला द्यायची इच्छा असते, तरी पण आपल्याकडे पैसे नसल्या कारणाने आपण ते उसणे पैसे किंवा घेतलेलं कर्ज पुन्हा परत करू शकत नाही। अशा सुद्धा काही गोष्टी असतात। ह्या गोष्टी जर तुमच्याबरोबर होत असतील, तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका, आणि व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा। आता हा जो उपाय आहे, हा अतिशय सुंदर आणि अगदी पॉझिटिव्ह होऊन हा उपाय करायचा आहे। काय करायचं आहे सांगताय का? आपण कुठल्याही दिवशी, बघा आजचा रविवार आहे, रविवारच्या दिवशी उपाय केला तरी चालेल, कुठल्याही दिवशी ह्याला वेळ किंवा तुम्हाला स्पेअर आहे, सुतक आहे, ह्या काहीही गोष्टी पाहायच्या नाहीत। आपल्याला एक हा उपाय करायचा आहे, ज्यासाठी आपल्याला दालचिनीचं पान, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो, आपल्या अख्ख्या मसाल्यात असतो, तो तेजपत्ता एक घ्यायचा। एखाद्या अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कोणी टोकणार नाही, अशा ठिकाणी बसा। एक आसन घ्या, हातात एक तेजपत्ता घ्या, आणि त्याचबरोबर थोडीशी दालचिनीची पावडर घ्या। एक हिरव्या किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाचं पेन असेल तर ते पेन तुमच्यासोबत घ्यायचं आहे। थोडीशी दालचिनीची पावडर आणि एक लवंग घ्यायचं आहे। सोबतच 1-2 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत, आणि एक मातीचं भांडं घ्यायचं आहे। पूर्ण व्यवस्थितपणे उपाय ऐका, अर्धवट उपाय करू नका, आणि पुन्हा खाली येऊन कमेंट करू नका। आता एखाद्या आसनावर बसा, आणि तुम्ही ते दालचिनीचं पान जे घेतलेलं आहे, तर बघा तुम्हाला जर का कर्ज तुम्ही घेतलेलं असेल आणि तुम्हाला फेडायचं असेल, तर ती त्याच्यावर अमाऊंट टाका, किंवा तुम्ही कोणाला तरी पैसे दिलेले आहेत आणि ते परत मिळत नाही, बघा माझी गोष्ट व्यवस्थित ऐका, ते परत मिळत नाहीत, त्यासाठी सुद्धा तुम्ही अमाऊंट लिहू शकता। एका वेळेला एकच पान घ्या, एकच इच्छा लिहायची। तुमचे परत मिळवायचे पैसे असेल तर ती अमाऊंट टाका, किंवा कर्ज तुम्हाला फेडायचं असेल तर ती अमाऊंट टाका। हिरव्या किंवा पिवळ्या किंवा लाल पेनानं त्या तेजपत्त्यावर अमाऊंट टाका। त्यानंतर थोडीशी त्याच्यावर दालचिनीची पावडर अशी भुरभुरा, नसेलच दालचिनीची पावडर तर थोडासा एखादा तुकडा असेल दालचिनीचा, तो तुम्ही खलबत्त्यात कुटा आणि त्याची पावडर तयार करा। ही पावडर त्याच्यावर थोडीशी भुरभुरा। त्यानंतर हे तेज पान व्यवस्थित असं फोल्ड करा, गोल करा किंवा चौकोनी करा, कसंही करा। आता ही दोन्ही तुम्ही काम केलेलं आहे, हे जे पान तयार केलेलं आहे ते पान दोन्ही उजव्या हातात घ्या। उजव्या हातावर एकावर एक हात ठेवा, आणि दोन्ही हातावर एकावर एक हात ठेवा, आणि तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही दिलेले पैसे उसणे तुम्हाला परत मिळवायचे आहेत का, किंवा तुम्ही कर्ज जे घेतलंय ते तुम्हाला परत फेडायचं आहे का, ज्यासाठी तुम्ही उपाय केलाय त्याच्यासाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या। तुम्ही म्हणा पैसे समजा तुम्हाला परत मिळवायचे असेल, तर तुम्ही लिहा, सांगा की मी ह्या व्यक्तीला एवढे पैसे दिलेले आहेत आणि हे पैसे मला लवकरात लवकर माझे परत मिळालेले आहेत। किंवा तुम्ही जर कर्ज फेडायचं असेल तर तेवढी अमाऊंट तुम्हाला फेडण्यासाठी कुठून ना कुठून तरी पैसे मिळालेले आहेत, आणि मी ती अमाऊंट फेडलेली आहे, किंवा मी ते कर्ज फेडलेलं आहे 2 दिवसाच्या आत, 3 दिवसाच्या आत, किंवा 21 दिवसांच्या आत, असं तुम्हाला म्हणायचं आहे। हा उपाय तुम्हाला रोज 21 दिवस करायचा आहे, त्यामुळे तुम्ही तशी अफॉर्मेशन द्या। आणि त्यानंतर जे आपण एक लवंग घेतलेलं आहे, ते लवंग त्याला खोचा, बघा लवंग घेतला नाही किंवा ह्यापैकी कुठलीही वस्तू घेतली नाही तर ही रेमेडी पूर्ण होत नाही। ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे त्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला आपल्याकडे खेचत आणतात। लवंग खोचल्यानंतर अफॉर्मेशन द्यायचे आहेत, आणि हे जे पान घेतलेलं आहे तुम्ही, ते जे पान जे तयार केलेलं आहे, हे तुम्हाला त्या मातीच्या भांड्यात घालायचं आहे। त्यानंतर त्याच्यावर 2 कापराच्या वड्या घालायच्या आहेत, आणि ते प्रज्वलित करायचं, जाळायचं आहे। राहिलेली जी राख आहे ती तुम्हाला ब्रह्मांडात फुंकर घालून फुंकून टाकायची आहे।
तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही जर का संध्याकाळी रोज केला तर रोज एकाच वेळेला 21 दिवस हाच उपाय अगदी सेम टू सेम करायचा आहे. 21 दिवसाच्या आत तुमच्या ज्या काही समस्या आहेत पैशांच्या त्या सर्व सुट. तर तुम्हाला आजचा उपाय कळला असेल, उपाय कळला नसेल पुन्हा बॅकचा व्हिडिओ व्यवस्थित ऐका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ.